बायको नांदायला येत नव्हती. जावयाने पेटवून घेऊन बायको आणि सासूला मिठी मारली. नाशिक हादरलं. सत्यघटना. घरगुती वादातून माहेरी निघून गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी पती गेला, मात्र त्याने तिथे स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर त्याने सासू आणि पत्नीला मिठी मारली. ही घटना सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे घडलेली आहे. या घटनेत गंभीर भाजल्याने पतीचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी आणि सासू रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्या दोघी मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील केदारनाथ दशरथ धांडोरे वय वर्ष 24 याचा सोनारी गावातील स्नेहल नावाच्या तरुणीशी दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी रजिस्टर पद्धतीने विवाह झालेला होता. विवाह करण्यासाठी केदारनाथ याने स्नेहल हिला धमकावल्याचे समजते. माझ्याशी लग्न केले नाही तर मी तुझ्या घरच्यांना मारून टाकेन अशी धमकी तो देत असल्याने स्नेहल हिने मजबुरीने त्याच्याशी विवाह केला होता. लग्न झाल्यानंतर आपल्याला केदारनाथच्या घरचे लोक चांगल्या पद्धतीने नांदवतील अशी अपेक्षा स्नेहलला होती, पण तसे काही झाले नाही. उलट स्नेहलला पती केदारनाथ, सासू विमलाबाई आणि सासरे दशरथ हांडोरे हे काहीतरी कुरापत काढून त्रास देऊ लागलेले होते. काही दिवस ती त्रास सहन करत होती. अखेर दिनांक 15 मार्च 2025 रोजी ती त्रासाला कंटाळून आपल्या माहेरी निघून आली. आता ते माहेरी आई अनिता सोमनाथ शिंदे, वडील सोमनाथ विठ्ठल शिंदे, भाऊ शांतनू शिंदे यांच्यासोबत माहेरी राहू लागलेले होते. सासरकडून तिला नांदण्यासाठी बोलावले जात होते, पण तिने सासरी जाण्यास स्पष्टपणे नकार दिला. मात्र यामुळे केदारनाथ अस्वस्थ होऊ लागला. स्नेहलने आपल्या घरी पुन्हा नांदावयास यावे यासाठी केदारनाथ प्रयत्न करत होता. रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास केदारनाथ आपल्या 4 मित्रांना सोबत घेऊन येण्यासाठी सोनारी गावात पोहोचला. रात्र झाली होती. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते. स्नेहल आणि तिची आई किचनमध्ये झोपलेल्या होत्या, तर तिचे वडील टेरेसवर झोपलेले होते. त्यावेळी केदारनाथ हा घरात घुसला आणि त्याने पत्नी स्नेहलला हलवून झोपेतून जागे केले. त्याने स्नेहलला चाकू दाखवत तिचे तोंड दाबले आणि तिला घराबाहेर घेऊन आला. तो तिला म्हणाला की आपल्याला जायचे आहे. माझा मित्र विशाल हा 5 लाख रुपये देणार आहे. दरम्यान गडबड गोंधळ ऐकून स्नेहलच्या आईला जाग आली. ती पटकन घराबाहेर आली असता तिला केदारनाथ आलेला दिसला. तो आपल्या स्नेहलला घेऊन जात असल्याचे तिला दिसून आले होते. स्नेहलला घट्ट पकडून तो जात असताना स्नेहलच्या आई व अनिताने झटापट करून स्नेहलला त्याच्या ताब्यातून सोडून घेतले. त्यांच्यात वाद होऊन झटापट सुरू झाली होती. केदारनाथ स्नेहलचा हात पकडून आपल्यासोबत घेऊन जात होता, पण स्नेहल आणि तिची आई अनिता या दोघेही त्याला विरोध करत होत्या. त्यावेळी बाहेर केदारनाथचे मित्र हरीश डुमरे, कृष्णा थोरात, गणेश थोरात आणि विशाल तुपसुंदर हे उभे होते. माय लेकींचे लक्ष त्यांच्याकडे गेले. स्नेहल आणि अनिता या दोघी केदारनाथ बरोबर झटापटी करत होत्या. तेव्हा हे सर्व मित्र केदारनाथला मदत करण्यास पुढे सरसावले. त्यांनी स्नेहलला पळवून नेण्यासाठी प्रयत्न केला, मात्र दोघी माय लेकींनी कडाडून विरोध करत हा प्रयत्न त्यांचा हाणून पाडला. आपल्याला विरोध होत असल्याचे पाहून केदारनाथ हा घरात घुसला आणि त्याने अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतले आणि तो घराबाहेर पळत आला. पेटलेल्या अवस्थेतच त्याने पत्नी स्नेहल आणि सासू अनिता यांना मिठी मारली. त्यामुळे या दोघीजणी पेटल्या. आगीची झळ बसताच त्या दोघीजणी मोठमोठ्याने आरडाओरडा करत त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करू लागल्या. हे पाहून केदारनाथ सोबत आलेले त्याचे मित्र पळून गेले. दरम्यान गंभीर भाजल्याने केदारनाथ जागेवरच बेहोश होऊन पडलेला होता. तर मायलेकी पेटलेल्या अवस्थेत शेजारी राहणाऱ्या शोभा पोपट जाधव यांच्या घरी पळत जाऊन त्यांना झोपेतून उठवले. टेरेसवर झोपलेले स्नेहलचे वडीलही आरडाओरड ऐकून खाली आले. मुलीची आणि पत्नीची अवस्था पाहून त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने सिन्नर येथे रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्नेहलच्या पोटाला, छातीला, हातापायांना बोटांना भाजल्याने जखमा झाल्या. स्नेहलची आई गंभीरपणे भाजून जखमी झाली होती. केदारनाथ हा मात्र जागीच मृत्युमुखी पडलेला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक
संजय वाघमारे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तसेच जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. स्नेहल केदारनाथ हांडोरे, वय वर्षे 19, राहणार शिंदेवाडी, तालुका सिन्नर, हल्ली राहणार सोनारी, तालुका सिन्नर, हिची फिर्याद सिन्नर पोलिसांनी दाखल करून घेतली. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून केदारनाथ दशरथ हांडोरे, हरीश डुमरे, कृष्णा थोरात, गणेश थोरात आणि विशाल तूप सुंदर अशा 5 जणांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 231/2025 ला BNS 109, 115, 138, 35 व 62 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय वाघमारे पुढील तपास करत आहेत.